नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा या घटकाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तर माहीतच आहे की आपण विविध अन्नपदार्थ आपल्या आहारामध्ये घेत असतो, म्हणजे खात असतो। तर त्यामध्ये जर आपण गरजेपेक्षा जास्त कर्बोदक असलेले पदार्थ जर आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपण जर खाल्ले, तर ते पदार्थ जे आहेत ते कुठे साठवले जातात? मग ते यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवले जातात। आणि प्रथिन कशापासून मिळतात आणि ती कशापासून बनवलेली असतात हे आता आपण बघूयात। तर अमायनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात। प्राणिज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात, म्हणजे ती 1 नंबर। प्राणिज पदार्थ म्हणजे जे आपण जे व्हेजिटेरियन अन्न नसतं, जे नॉनव्हेज अन्न असतं, ज्याच्यामध्ये मांसाहार असतो, ते अन्न म्हणजे काय आहे? प्राणी। ते पदार्थ कोणते आहेत? प्राणिज पदार्थ। त्यांच्यापासून जे प्रथिन मिळतं ते फर्स्ट क्लास प्रथिन असतं। आणि प्रथिनांपासून सुद्धा प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते। प्रथिनांचं जेव्हा पचन होतं तेव्हा काय तयार होतात? अमायनो आम्ले तयार होतात। आणि ही अमायनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि ती रक्ताद्वारे प्रत्येक अवयवांपर्यंत आणि पेशींपर्यंत पोहोचवली जातात। आणि जे वेगवेगळे अवयव आणि ज्या पेशी आपल्या शरीरात आहेत त्या काय करतात? त्या अमायनो आम्लांपासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात। त्याची उदाहरणे पुढील आकृतीमध्ये इथे त्यांनी आपल्याला दिलेली आहेत की कुठला अवयव आणि कुठल्या पेशी कोणत्या प्रकारचं अमायनो आम्लांपासून प्रथिने तयार करतात ती इथे त्यांनी दिलेले आहे। आता हे नेहमी लक्षात ठेवा, इथे त्यांनी काय सांगितले ते की गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळालेली अमायनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाहीत। त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेल्या अमोनियाला शरीराबाहेर टाकून दिले जाते। गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थांमध्ये जसे की ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते। वनस्पती स्वतःला लागणारी अमायनो आम्ले खनिजांपासून नव्यानेच तयार करतात व त्यापासून विविध प्रथिने तयार करतात। वनस्पती पेशींच्या हरित लवकांमध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय। आता इथे त्यांनी प्रश्न एक विचारले आपल्याला की स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? तुम्हाला माहिती आहे की स्निग्ध पदार्थ आपण म्हणजे काय असतात की तेलकट पदार्थ असतात। तर ते कशापासून मिळतात? तर तेलापासून मिळतात, लोण्यापासून मिळतात, तुपापासून मिळतात, तेलबिया, चरबी अशा मेदयुक्त पदार्थांपासून आपल्याला काय मिळतात? स्निग्ध पदार्थ मिळतात। हे इथे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता स्निग्ध पदार्थ कशापासून तयार होतात? तर स्निग्ध पदार्थ हे मेदाम्ल आणि अल्कोहोलचे रेणू एका विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेले असतात आणि त्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असे म्हणतात। आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थांचे पचन होते, म्हणजे त्यांचे रूपांतर कशात होते? मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये केले जाते। मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र ती पोचवली जातात। वेगवेगळ्या पेशी त्यापासून आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात। उदाहरणार्थ पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात, ते मेदाम्लांपासून तयार केले जातात। आणि या व्यतिरिक्त जे प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लांचा वापर केला जातो। आता स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला 9 किलो प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते। आणि रोजच्या गरजेपेक्षा जर त्याचं जास्त सेवन केलेलं असेल तर ते कशामध्ये
रूपांतर होतं त्याचं चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये ते साठवून ठेवल्या जातात ते स्निग्ध पदार्थ.